नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजकाल आपण पाहत असतो की मुलांचं वय 30-35ने उलटलेलं आहे. परंतु त्यांचं लग्न ठरत नाही. त्यांना चांगला जॉब आहे, चांगला पगार आहे, घरदार चांगलं आहे, तरी देखील लग्न जमत नाही. स्थळं येतात पण शेवटच्या क्षणी काहीतरी होतं आणि नकार येतो. त्यामुळे घरातील सर्व व्यक्तींना वाईट वाटत असतं. आई वडिलांना खूप वाईट वाटत असतं. त्याचप्रमाणे मुलांना देखील वाईट वाटत असतं, कारण की जे नातेवाईक असतात तर ते नेहमी विचारत असतात की तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं जमलं का, असे प्रश्न हे आई वडिलांच्या कानावरती येत असतात. त्यामुळे त्यांना देखील खूप वाईट वाटत असतं, कारण ते पत्रिका देखील दाखवतात. परंतु गुरुजी सांगतात मंगळ आहे, शनी आहे, पितृदोष आहे, पण घाबरू नका, कारण अधिक मास हा उपायांचा मास आहे. या महिन्यात केलेली सेवा, जप, दान 3 पट फळ देत असते. तर अधिक मास सुरू आहे. या महिन्यात लग्नाची मुहूर्त नसतात, पण लग्न जुळवण्याची मुहूर्त नक्की असतात. आज मी तुम्हाला एक साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. फक्त आपल्याला एक नारळ या ठिकाणी ठेवायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असेल तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे अधिक मास संपल्यानंतर लगेच मुलांचं लग्न जमेल आणि कुंडलीमध्ये लग्नाचे योग त्यांच्या निर्माण होतील. कारण हा उपाय एकदम साधा सोपा आहे. कारण माझ्या काकांच्या मुलीचं देखील वय 33 होते, परंतु मागच्याच अधिक मासामध्ये तिने हा उपाय केला होता. एकदम प्रभावी हा उपाय आहे आणि तिचं लग्न देखील ठरलेलं आहे. म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे आणि तिला छान 2 अशी मुलं देखील आहेत. तर पहा, गुरु पुष्य अमृत योग हा 21 तारखेला आलेला आहे. तर या दिवशी गुरुवार देखील आहे. तर खूप असा शुभ संयोग जुळून आलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे मुलांच्या लग्नासाठी आपण हा उपाय करणार आहोत. तर पहा, हा उपाय आहे. तर या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तर बघा, आपल्याला या उपायासाठी एक नारळ लागणार आहे, जो किराणा शॉपमध्ये मिळतो. तो पाण्यावाला नारळ आपल्याला लागणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 3 हळकुंड घ्यायचे आहेत. ते देखील तुम्हाला किराणा शॉपमध्येच मिळतील. ते देखील तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. असे चिरलेले कट झालेले हळकुंड घ्यायचे नाहीत, तर व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला 3 सुपारी लागणार आहे. पूजेमध्ये वापरली जाणारी सुपारी असते, तर ती देखील आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे या सर्व वस्तू आहेत तर त्या तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायच्या आहेत आणि या सर्व वस्तू आहेत तर त्या व्यवस्थित असायला हव्यात. तसेच आपल्याला एक कलावा धागा असतो, जो आपण हाताला बांधतो, तो देखील थोडासा आपल्याला लागणार आहे आणि एक पिवळं कापड ते देखील आपल्याला लागणार आहे. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर बघा, हा उपाय कोणी करायचा आहे. तर हा उपाय आहे, तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो की मुलांना इतका वेळ नसतो की ते हे काही उपाय आहेत तर ते करू शकतात. मग घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय केला तरी देखील चालेल. म्हणजे बघा, मुलाची आई हा उपाय करू शकते किंवा मुलाचे वडील करू शकतात, भाऊ करू शकतो, मुलाची बहीण करू शकते किंवा वहिनी करू शकते. कारण मला बऱ्याच मैत्रिणी आहेत तर त्या कमेंट करतात की ताई, मी माझ्या भावासाठी मी हा उपाय करू शकते का. कालच एका व्हिडिओमध्ये मला एका ताईने कमेंट केलेली होती. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रथम हे सर्व व्यवस्थितपणे सांगत असते की उपाय कोणी करावा, का करावा, हे सर्व व्यवस्थित तुम्हाला सांगत असते. तर व्हिडिओ प्लीज व्यवस्थित तुम्ही पाहत जा. तसं मी प्रत्येक कमेंटचं उत्तर हे नक्कीच देत असते, परंतु जर चुकून राहिली तर माफी असावी. तर बघा, हा उपाय जर मुलं स्वतः करत असेल तर मुलांनी गुरुवारच्या दिवशी शक्यतो अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 43 दिवस पाण्यामध्ये तुम्हाला जी अत्तरची छोटी बॉटल असते, त्याला इत्र म्हणतात, तर त्याचं एक थेंब जरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये नित्यनेमाने 43 दिवस टाकला तरी देखील तुमच्या कुंडलीमध्ये जो शुक्र ग्रह आहे तर तो मजबूत होतो. कारण तुम्हाला माहीत असेलच, शुक्र ग्रह जर मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान, सौंदर्य, त्याचप्रमाणे पैसा, धनसंपत्ती, ऐश्वर्य हे सर्व प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपण आणि जे काही आपल्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत झाला तर लग्नाचे योग आपल्या कुंडलीमध्ये हे निर्माण होत असतात. आणि आपण जी चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपला गुरुग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होत असतो. म्हणून तुम्हाला गुरुवारी शक्यतो, म्हणजे जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. म्हणजे जेवढ्या पिवळ्या वस्तूंचं तुम्ही दान कराल किंवा पिवळ्या वस्तू जेवढ्या तुम्ही वापराल त्यामुळे जास्तीत जास्त तुमचा गुरुग्रह हा मजबूत होईल.
मग अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला शक्यतो पिवळे कपडे असतील तर ते तुम्ही पिवळे कपडे घालू शकता, पिवळा शर्ट घालू शकता किंवा तुम्ही बनियन जरी पिवळी घातली तरी देखील चालेल किंवा जर हेही शक्य नसेल तर मग तुम्ही एखादा पिवळा रुमाल तुमच्या जवळ ठेवायचा आहे. तसेच तुम्हाला हळदीचा टिळा आहे तो तुमच्या कपाळी लावायचा आहे. तो देखील मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की चिमूटभर हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि तुम्हाला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक टिळा तुमच्या नाभीला लावायचा आहे, एक टिळा तुमच्या कंठाला लावायचा आहे आणि एक टिळा तुमच्या कपाळाला लावायचं आहे. तर यामुळे गुरुग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होत असतो आणि लग्नातील अडथळे देखील दूर होत असतात. तसे तुम्हाला काय करायचं आहे की एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षता आणि एक लाल फूल ठेवायचं आहे आणि सूर्यदेवांना देखील तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे. यामुळे देखील तुमचा शुक्रग्रह हा मजबूत होतो, असं समाजामध्ये मान सन्मान तुम्हाला मिळत असतो. तर एवढं सर्व काम आहे तर ते मुलाने किंवा मुलीने करायचं आहे. आता बघू आपण की हा उपाय कोण करू शकतो, घरातील कोणती व्यक्ती करू शकते. जर हा उपाय मुलाची आई करत असेल किंवा बहीण करत असेल तर त्यांनी देखील सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, आपला देवघर आहे तिथे आपल्याला बसायचं आहे. देवघरासमोर आपण एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तसेच आपले देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, कुलदैवत आहेत, तसेच श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी आहे आणि जर हनुमानजींचा फोटो असेल तर तो देखील तुम्हाला व्यवस्थितपणे पुसून घ्यायचा आहे. आपल्या देवघरामधील जे देव आहेत, कारण गुरुपुष्य अमृत हा योग आहे तर या दिवशी तुम्ही श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचप्रमाणे इतर आपले देवघरामध्ये सर्व देवी देवता आहेत त्यांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्यांना त्यांच्या आवडीची पिवळी फुले, पिवळी मिठाई ही तुम्हाला ठेवायची आहे. आणि मग आपण आपले हात जोडायचे आहेत आणि बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, नजरदोष आहे, मंगल दोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे मुलाचे आई वडील हा उपाय करत असेल तर त्यांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे आपल्या मुलांच्या लग्नासाठी. जर स्वतः मुलगा किंवा मुलगी हा उपाय करत असेल तर त्याने देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी हे निर्माण होत आहेत तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक पिवळा कापड घ्यायचा आहे आणि तुमच्या देवघरासमोर चौरंग असेल तर त्या चौरंगावरती तुम्हाला तो पिवळा कापड ठेवायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आणि मग जो आपण नारळ आणलेला आहे तर त्या नारळावरती देखील तुम्हाला गंगाजल थोडंसं शिंपडायचं आहे. जर गंगाजल नसेल तर तुम्ही ताजं पाणी घ्यायचं आहे आणि तो शिंपडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जो पिवळा कापड आपण आणलेला आहे तर आपल्याला हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि मग तुम्हाला त्याच्या साह्याने, ती ओली कोणतीच्या साह्याने तुम्हाला स्वस्तिक चिन्ह त्या पिवळ्या कापडावरती व्यवस्थितपणे काढायचं आहे आणि मग त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता व्हायच्यात, फुलं अर्पण करायची आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपण हा जो नारळ आणलेला आहे तर तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्या नारळाला आपल्याला काय करायचं आहे की जो कलावा आपण आणलेला आहे तर त्या कलाव्याच्या साह्याने 3 वेळा आपल्याला त्या नारळाला गुंडाळून घ्यायचं आहे, परंतु गाठ मारायची नाही, व्यवस्थित असा 3 वेळा तुम्हाला त्या नारळाला गुंडाळून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तो नारळ आहे तो तुम्हाला जो पिवळा कापड आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्या मधोमध आपल्याला नारळ ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण ज्या सुपाऱ्या आणलेल्या आहेत तर त्या सुपाऱ्या देखील आपल्याला त्या नारळाच्या शेजारी 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 3 हळकुंड आहेत तर ते देखील आपल्याला त्या नारळाच्या शेजारी 3 हळकुंड आपल्याला ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे बघा तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे, म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 11 रुपये दक्षिणा ठेवू शकता, 51 रुपये ठेवू शकता किंवा 1000 रुपये एक दक्षिणा ठेवू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढी तुम्ही दक्षिणा ठेवायची आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की तो नारळ आहे त्या पिवळ्या कापडामध्ये पूर्णपणे व्यवस्थितपणे बांधून घ्यायचा आहे आणि मग कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्याशी पोटलीसारखी बनवून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची मुलं म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल किंवा तुमचा भाऊ असेल, बहीण असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला त्यांच्या देवघरासमोर तुम्हाला त्यांना बोलवायचं आहे आणि मग त्यांना तुम्हाला पूर्वेकडे त्यांना बसवायचं आहे, त्यांचं तोंड उत्तरेकडे होईल अशा पद्धतीने त्यांना तुम्हाला बसवायचं आहे. आणि हा जो नारळ आहे तर तो मुलांच्यावरून तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायचा आहे, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. आणि मग जेव्हा आपण हा नारळ उतरून घेत असतो त्यावेळेस तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या
मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, लोकांची काही वाईट नजर वगैरे असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांच्या लग्नातले सर्व अडथळे आहेत, संकट आहेत, तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हा जो नारळ आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपल्याला जर गुलाबाची फुलं असतील किंवा लाल फुलं कोणतंही असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे, त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, कापसाची वात टाकायची आहे, 2 लवंग त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि मग तुम्हाला सरळ हनुमानजींचं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. हे सर्व साहित्य घेऊन तिथे तुम्हाला जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर प्रथम तुम्हाला जो दिवा आपण आणलेला आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्तीने वळवून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही फुलं वगैरे आणली असेल, लाल फुलं वगैरे आणली असेल तर ती अर्पण करायचे आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो आपण नारळ आणलेला आहे तो आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग तो नारळ तुम्हाला हनुमानजींच्या चरणापाशी अर्पण करायचा आहे आणि मग बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, मंगल दोष आहे तर ते संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला हनुमानजींना कळकळून प्रार्थना करायची आहे. जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तिथे बसायचं आहे आणि मग तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो 108 वेळा बोलायचा आहे. मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका, ओम ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे. तुम्ही घरून येता वेळेस एखादी तुळशीची माळ आहे तर ती देखील बरोबर आणायची आहे, ज्यामुळे आपल्याला मंत्र व्यवस्थित बोलता येईल, म्हणजे आपण मध्येच चुकणार नाही. म्हणून तुळशीची माळ देखील बरोबर घेऊन यायची आहे. तर बघा, हा उपाय खूप असा प्रभावी आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या काकाचं मुलाचं देखील लग्न या उपायामुळेच झालेलं आहे. तर तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय आवर्जून करा. बघा, काही दिवसामध्येच मुलांच्यासाठी स्थळं यायला सुरुवात होईल आणि मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण होऊन अधिक महिना संपल्यानंतर मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तसेच आपण हा उपाय करणार आहोत, तर हा उपाय आपल्याला गुप्तपणे करायचा आहे. म्हणजे उपाय करताना घरामध्ये कटकट वगैरे नसावी. तसेच आपल्याला कांदा, लसूण हे वर्ज्य आहे. त्याचप्रमाणे आपण नॉनव्हेज खायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि या दिवशी शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही मीठ खायचं नाही. उपाय जी व्यक्ती करणार आहे तिने दिवसभर मीठ खाणे वर्ज्य आहे. तसेच या दिवशी खोटं बोलायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही आणि आपल्यापेक्षा वरिष्ठ व्यक्ती असेल तर त्यांना त्यांच्याशी उद्धटपणे बोलायचं नाही. तर हे सर्व नियम आहेत. तर या नियमांचं देखील तुम्हाला पालन करायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तर बघा, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमचे इतर मित्र असेल, मैत्रिणी असेल, ज्यांचं लग्न ठरलेलं नसेल तर अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.